प्रचंड ट्रॅफिक आहे. आपण पुण्याच्या हिंजवडीमध्ये आहोत, तुम्ही बघू शकता. इट्स अ क्रॅम सिच्युएशन आणि तिथे या गाडीचा खरा यूज तुम्हाला बघायला भेटला. मायक्रो कार्सची हीच खरी खासियत आहे आणि याच पर्पजसाठी ती बनलेली आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. आज आपण रिव्ह्यू करणार आहे MG ची EV कॉमेट. चला बघूया कशी होती एनर्जी. आवडली तुम्हाला? आता बघूया ओरिजिनल व्हिडिओ. MG म्हणजे काय? मॉरिस गॅरेज. कुठली कंपनी आहे? ब्रिटिश कंपनी आहे. इंडियामध्ये येऊन बराच काळ झालेला आहे. 4 सीटर, 2 डोअर आणि वॉट नॉट सगळ्यात जाणून घेऊया. चला बघूया. जे मॉरिस गॅरेज केलेलं आहे ना, ही ॲडिशनल ॲक्सेसरी किंवा मॉडिफिकेशन करू शकता, ते तुम्ही लावून घेऊ शकता. बट सुंदर दिसतं. ही आहे दिसते, खूप सुंदर दिसते. डे लाईट LEDs आहेत, खूप छान दिसतात. आणि समोर 2 हेडलाइट्स. सफिशियंट थ्रो फॉर सिटी राईड्स, फॉर हायवे राईड्स. मॅट ब्लॅकची फ्रंट ग्रिल तुम्ही बघताय. साईड प्रोफाईल आणि टायरची साईज आहे 12 इंच. ओके, छोटे टायर आहेत बट सफिशियंट आहे. अलॉय व्हील तर नाही, बट ही जी कॅप दिलेली आहे एक्सटर्नल, ती खूप सुंदर दिसते. आणि या गाडीची प्रत्येक गोष्ट अशीच थॉटफुली डिझाईन केल्यामुळे या गाडीचा लुक बाहेरून येतो. गाडीचं जे फ्रंट सस्पेन्शन आहे ते मॅकफर्सनचं आहे आणि मागचं जे आहे ते ड्युअल लिंक कॉइल सस्पेन्शन आहे, विच इज व्हेरी गुड. इथे रिअर कॅमेरा आहे आणि पार्किंग सेन्सर सुद्धा आहेत या गाडीला. याच्या टॉप व्हेरियंट मध्ये 55+ टेक फीचर्स आहेत, जसं अँड्रॉइड ऑटो, कार प्ले, एव्हरीथिंग इज देअर. ब्लूटूथ आहे, स्मार्ट कनेक्टिव्हिटी आहे. तुम्ही तुमच्या घरात बसून गाडीमध्ये किती बॅटरी उरली आहे ते बघू शकता. असे बरेच काही फीचर्स आहेत. किती सुंदर चावी बघा, किती क्यूट आहे. गाडी आतून कशी दिसते, किती स्पेसियस आहे. चला बघूया. तुम्हाला काहीतरी दाखवायचंय. थोडं मागे जा. हा डोर बघा, एवढा मोठा डोअर आहे. एवढा मोठा डोअर मायक्रो कार मध्ये जनरली येत नाही. खूप मोठा डोअर आणि ती त्याचे ऑटोमॅटिक सेन्सर्स जे बोलताय आपल्यासोबत, म्हणताय आपल्याला गाडी त्या गाडी बघा, नंतर सगळं या कसा गाडी. व्हेरी पॉवरफुल, व्हेरी स्ट्रेंथ. गाडीत बसल्यावरचा जो फील आहे तो खूप सुंदर आहे. तुम्ही बघू शकता, खूप सुंदर असं स्टेअरिंग आहे. याला एक छान लेदर कव्हर टाकलेलं आहे त्यांनी. MGची ही खासियत आहे, तुम्ही कुठल्याही गाडीत बसा, इट्स वर्थ अ पेनी म्हणू शकतो. MGचा ब्रँड आहे, तो ओळखला जातो प्रीमियमनेससाठी, लक्झरीसाठी. याचा जो टच अँड फील आहे, लुक अँड फील आहे, इट्स व्हेरी प्रीमियम. याचे कलर कॉम्बिनेशन जे आहे ग्रे आणि डार्क ग्रे, इट्स व्हेरी प्रीमियम. तुम्ही आज जेव्हा बसता तेव्हा तुम्हाला ऍक्च्युली कळतं की गाडी तेवढी छोटी नाहीये जेवढी तुम्ही समजत होते. माझी हाईट 6 फूट, ठीक आहे. मी एकदम कम्फर्टेबल बसलेलो आहे. सीट एकदम कुशन व्यवस्थित आहेत. सिटिंग अरेंजमेंट जी आहे ती खूप छान आहे. त्याचा जो थाय सपोर्ट भेटतोय तो पण सफिशियंट आहे. आणि आय गेस 200 किलोमीटरसाठी तर इट्स नॉट बॅड, इट्स क्वाईट गुड. आणि ही इन्फोटेनमेंट सिस्टीम बघताय, याचं इन्फोटेनमेंट सिस्टीम ना कमाल आहे, कमाल. याची जी स्क्रीन आहे ती टच स्क्रीन आहे आणि इट इज 10.25 इंचेस. आणि ही जी स्क्रीन आहे याला इंटिग्रेटेड फ्लोटिंग स्क्रीन म्हणतात. खूप सुंदर स्क्रीन आहे, तुम्ही बघू शकता. याचा टच खूप स्मूथ आहे. अँड्रॉइड ऑटो विच इज वायरलेस. मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये तुम्हाला हे भेटणार नाहीये, बट इकडे तुम्हाला वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि कार प्ले दोन्हीची इन्फोटेनमेंटसाठी अवेलेबिलिटी भेटते. तुम्ही डिरेक्टली मॅप कनेक्ट करू शकता, ब्लूटूथ कनेक्ट करू शकता. हा क्लस्टर बघा, जिकडे तुम्हाला स्पीड, डिस्टन्स, किती तुमची चार्जिंग बाकी आहे, रेंज किती बाकी आहे, कुठला मोड आहे, न्यूट्रलमध्ये, रिव्हर्समध्ये, सगळ्या गोष्टी बघायला भेटतात. इथे सुंदर असं छान क्यूट अगेन क्लस्टर दिलेलं आहे. प्लस मायनस, आय मीन यू नो हाऊ टू हँडल दिस, राईट. इकडे तुम्ही कॉल्स पण पिकअप करू शकता. इकडे हॉर्न दिलेला आहे. इथे छान लाईट आहे. सध्या गाडी बंद आहे पण इथे लाईट आहे. हा खूप क्यूट लाईट आहे. आणि इथे एअरबॅग्स सुद्धा आहेत. 2 एअरबॅग्स दिलेले आहेत MGनी. आणि तुम्ही बघू शकता किती प्रीमियम फील आहे. या सेगमेंटसाठी ही गाडी खूप छान आहे. AC वेंट्स दिलेले आहेत. AC हँडल करू शकता. ऑन ऑफ एव्हरीथिंग इज हिअर. सो व्हॉट इज दिस? हे काय? अगेन क्यूट क्लस्टर टू चेंज युअर मोड्स. आता जनरली इथे रिव्हर्स दिलेला आहे R, ओके. इथे न्यूट्रल मोड दिलेला आहे आणि हा ड्राईव्ह मोड आहे. आणि हे तुम्ही चार्जिंगला जेव्हा लावतात तेव्हा तुम्हाला जर मोड स्विच करायचे असतील, ड्रायव्हिंग मोड, स्पोर्ट्स किंवा इकॉनॉमीमध्ये जर कन्वर्ट करायचे असेल, सो इथे यांनी एक बटन दिलेलं आहे. इफ यू प्रेस दिस तुम्हाला कळेल की तुमची ड्राईव्ह मोड कुठला चेंज होतोय आणि यू कॅन कीप दिस. सध्या आपण FM चालवतोय. मे बी कॉपीराईट येणार नाही, बट सुंदर स्पीकर आहे.
कसं वाटतंय आता तुम्हाला दाखवतो ही चालू कशी करतात. 2 वेळा तुम्हाला ब्रेक पेडल दाबायचंय आणि तुमची गाडी सुरू होते. तुम्ही यानंतर ती ड्राईव्ह मोड मध्ये टाकू शकता आणि यू आर गुड टू गो. बाय द वे MG मोटर्सला या वर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. 1924 बाय द वे इथे बऱ्याच गोष्टी आहेत. एक्सपिरियन्स समथिंग न्यू. राईट, यू आर एक्सपिरियन्स समथिंग न्यू. तुम्ही बघू शकता इथे तुमचं ORVM मॉनिटरिंग आहे लेफ्ट आणि राईट. इथे तुम्हाला टायर प्रेशर मॉनिटरिंग भेटतंय आणि इथे तुमचा हेडलाईट मॉनिटरिंग भेटतंय. ठीक आहे, तुम्ही हेडलाईटची सेटिंग. गाडी चालू कशी करायची ते तर तुम्ही बघितलं. आता हिला बंद करायच्या 2 पद्धती आहेत. त्यापैकी पहिली पद्धत जी कन्व्हिनियंट नाहीये बट इट इज स्टील देअर. हे बटन दिसतंय तुम्हाला, ते दाबायचं. गुड बाय. गुड बाय म्हणतीये, चला बाहेर येऊयात. आणि दुसरी पद्धत काय, सिम्पली कुठलंही बटन दाबू नका, चावी क्यूट चावी उचला आणि बाहेर जा. चावी बाहेर घेऊन आलोय, गाडी बंद करतोय, लॉक केलीये, दॅट्स इट. गाडी आपल्याला गुड बाय म्हणते. गाडीला चार्जिंग कुठून करायची तर फ्रंट साईडला बऱ्याच गाड्यांसारखं हिलाही फ्रंट साईडला चार्जिंग दिलंय. डबल प्रेस करा, हे ओपन होतं. इथे चार्जिंगचं सॉकेट आहे. बोनट ओपन करायचंय तर इथे एक नॉब आहे, त्याला प्रेस करा. चला, इथे काय, इथे वायपरचं लिक्विड ऍड करू शकता, इथे ब्रेक फ्लुइड ऍड करू शकता. इंजिन ऑइलची तर गरजच लागणार नाही, कारण आपली गाडी EV आहे. ही सेकंडरी बॅटरी आणि याची प्रायमरी बॅटरी गाडीच्या खाली. पण जर कॉस्ट कटिंग करायची असती ना तर कंपनीने फक्त एक वायपर दिला असतं, बट इकडे 2 वायपर आहे. आणि हे वायपर एरो ट्विन वायपर आहे. मर्सिडीजला येतंय, नॉर्मल गाड्यांना येत नसतंय. म्हणजे प्रीमियम सेगमेंटच्या गाड्यांना येतं, नॉर्मल गाडीला येत नसतंय. इलेक्ट्रिक पॉवर किती आहे, 42 हॉर्स पॉवर एवढी पॉवर आहे. आणि टॉर्क, मॅक्सिमम टॉर्क 110 न्यूटन मीटर. सुंदर गाडी, सुंदर पॉवर. 3 मोड येतात, 3 मोड, इको, स्पोर्ट, नॉर्मल. स्पोर्ट मध्ये भन्नाट पळते. तुम्ही इकॉनॉमी यूज करू शकता, हायवेवर ड्राईव्ह करू शकता. तेव्हा नॉर्मल मोड सिटी मोड साठी आहे. स्पोर्ट मोड यू नो. चालून घ्यायची कॅपॅसिटी, रेंज, चार्जिंग टाइम मी सांगतो. हिच्या बॅटरीची कॅपॅसिटी आहे 17.3 किलोवॅट. चार्ज व्हायला लागतात मिनिमम 6 ते 7 तास कम्प्लिटली चार्ज. हिची रेंज किती आहे, 230 किलोमीटर, जी सिटी राईडसाठी कम्प्लिटली ओके. टू बी नोटेड, यात फास्ट चार्जिंग सुद्धा अवेलेबल आहे, ज्याने तुमचा चार्जिंग टाइम हा 2.5 तासांनी कमी होणार आहे. ॲज आय सेड की मायक्रो कार्समध्ये याची गणना केली जाते आणि ही बेस्ट मायक्रो कार आहे सध्याच्या सिच्युएशनमध्ये. माझी हाईट आहे 6 फूट. तुम्ही बघू शकता गाडीची हाईट किती आहे. तुम्ही एक अंदाजा लावून घ्या. आता तुम्हाला मी दाखवतो मागे स्पेस किती आहे आणि काय काय बसू शकतो. सो बेसिकली तुम्हाला एक कम्पॅटेबल आणि छान अशी सिस्टीम दिलेली आहे. इट इज व्हेरी कन्व्हिनियंट अँड इझी. हे असं पुढे जातं. ऑफकोर्स मागे जाताना थोडं स्ट्रगल आहे हायटेड लोकांसाठी, बट इनफ स्पेस आहे, आपण जाऊ शकतो. अँड अगेन इट इज कन्व्हिनियंट फॉर बॅक पीपल ॲज वेल. सो आता मी गाडीच्या मागच्या सीटवर बसलोय आणि तुम्हाला दाखवायचं आहे की 6 फूटचा माणूस जेव्हा मागे बसतो त्याला लेग स्पेस उरते की नाही. बाय द वे, ही जी सीट आहे, जी फ्रंट सीट आहे, ती मी माझ्या हाईटला ॲडजस्ट केलेली आहे. सो कम्फर्टेबली खूप मागे आहे. तुम्ही बघू शकता दोन्ही सीट्स इक्वली मागे आहेत आणि दिस इज हाऊ द स्पेस इज. सो बेसिकली माझा फक्त 4 बोटं जात आहेत. थोडं क्रॅम्पटप आहे, बट ॲज इट्स अ सिटी राईड आणि मागे बसणारे लोक खूप कमी असतील आणि जर तुमची हाईट 5-5.5 फूट आहे देन इट्स कम्फर्टेबल. इट्स क्वाईट गुड. तुम्ही बघू शकता इकडे बरंच सामान ठेवलं आहे आम्ही, आमचं कॅमेरा, गिअर्स अँड ऑल. सो ही ओपन होत नाही. ओके, सो तुम्हाला बऱ्याच लोकांना असं वाटेल की क्लॉस्ट्रोफोबिक वाटतंय की काय, बट नो. फ्रंट डोअर जो आहे तो बराच मोठा दिलेला आहे आणि ह्याची जी विंडो आहे ती पण खूप मोठी आहे आणि ह्याचं जे AC आहे तो खूप सुंदर काम करतो. सो मला तरी पर्सनली क्लॉस्ट्रोफोबिक फील झालेला नाही आहे. असं मी तुम्हाला सांगितलं की फ्रंट सीट हे माझ्या दृष्टीने मी ॲडजस्ट केलेलं आहे. खूप स्पेस आहे, खूप स्पेशियस आहे आणि खूप कम्फर्टेबली ही राईड होऊ शकते. आणि हा माझा हेडरूम आहे, विच इज गुड. म्हणजे अगदीच खूप मोठा गड्डा नाही आला, विच इज इंडियामध्ये खूप नॉर्मल आहे की तुम्हाला हे गड्डे भेटतीलच. ठीक आहे. सो इथे 4 बोटांचा स्पेस आहे, विच इज कम्फर्टेबल फॉर मी. माझ्या हॅचबॅकमध्ये सुद्धा असा स्पेस उरतो आणि इकडे एक डोअर हँडल दिलेलं आहे. सो तुम्ही बघू शकता सुंदर असं डोअर हँडल आहे. यू कॅन होल्ड इट इफ यू आर नॉट कम्फर्टेबल ऑर ऑन अ बम्पी राईड. आणि प्रत्येक भारतीयाचा कन्सर्न, बूट स्पेस किती आहे, डिक्की किती मोठी आहे,
सो डिक्की नाहीच आहे ऍक्च्युली. तुम्ही याच्यात कम्फर्टेबली तुमच्या 1 2 3 4 मे बी 3 लॅपटॉप बॅग्स इझिली कॅरी करू शकता. तुम्ही 2 दिवसासाठी कुठे ट्रिपला जाताय, 200 किलोमीटरचं अंतर आहे, सफिशियंट सामान नक्की येणार. तुम्ही जर 3 जण जाताय, तुमच्याकडे जास्त बॅग्स आहे, तर तुम्ही एक ट्रिक वापरून तुमचं सगळं सामान बसवू शकता. फुल आउट दिस आणि टाडा बघा, इझिली तुम्हाला खूप मोठा बूट स्पेस भेटतो. इकडे तुम्ही व्यवस्थित बॅग्स घेऊ शकतात आणि इट इज ॲज युजल खूप कन्व्हिनियंट आहे. फुल आउट टाडा. असे बरेच काही फीचर्स आहेत, बट त्याच्या पलीकडे गाडीची येते रिजिडनेस, गाडीची क्वालिटी आणि याची रेंज. सुंदर गाडी EV कॉमेट. चला बघूया त्याचे बी रोल्स. आता आपण आलो थोड्याशा खराब रस्त्यावर आणि तुम्ही बघू शकता बॉडी रोल खूप कमी आहे. आपण स्लो पण चाललोय, अगदीच रोडच नाही, बट स्टील द परफॉर्मन्स सस्पेन्शन खूप छान आहे. रिअर आणि फ्रंट दोन्ही सुद्धा. आपण हा नॅचरल व्हिडिओ घेतोय, सो बघू शकता तुम्ही. कसा वाटला तुम्हाला रिव्ह्यू MG कॉमेटचा? तर मित्रांनो, ही गाडी प्रॅक्टिकल आहे, बट सिटीसाठी डिझाईन केलेली आहे. तुमचा पर्पज काय आहे त्यानुसार तुम्ही ही गाडी नक्की घेऊ शकता. सेकंडरी कार म्हणून हिला कन्सिडर करायला काही हरकत नाही आहे. 200 किलोमीटरची रेंज, 6 तासाचा चार्जिंग टाईम हा थोडा मायनस पॉईंट असला तरी पण सिटीमध्ये जेव्हा तुम्ही कम्यूट करता, ऑफिसेसला जाता आणि स्पेशली जेव्हा ट्रॅफिकमध्ये ट्रॅव्हल करता, ही गाडी तुमची सेव्हियर बनू शकते. तिची पार्किंग तुम्ही इमॅजिन नाही करू शकत, एवढ्या छोट्या जागेत ती पार्क होते. 2 बुलेटची जागा इक्वल टू EV कॉमेट. सो कसा वाटला तुम्हाला हा रिव्ह्यू? आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुमचे काय सजेशन्स आहे, आम्ही काय मिस आउट केलंय का, नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपण नक्कीच ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये ट्राय करू. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि कम्प्लीट रिव्ह्यू व्हिडिओ पाहिजे असल्यास तोही कमेंट सेक्शनमध्ये कळवा. 1 तासाचा व्हिडिओ बनवू MG कॉमेटवर. चलो बाय.